असेल आणि स्ट्रायकिंग वरती वसंत होला आणि त्याच्यासोबत असेल तो म्हणजे अमोल दरेकर. सुभाषनगर या संघाचा 12वा प्रतिनिधी कुठे असेल तिथे यायचंय कॉमेंट्री बॉक्सकडे. चला सुभाषनगर आपला 12वा प्रतिनिधित्व पाठवायचं आहे लवकरात लवकर. त्याशिवाय मॅच चालू होणार नाही कारण की आम्हाला कोणाचे नावं माहिती नाही आहेत. चला स्टार्ट होते इथून ही मॅच. अजित गोलंदाजीवरती आणि पहिल्याच चेंडूवरती वसंत होला मिड विकेटच्या रिजन वरून येतो. हा म्हणजे लांब वरचा षटकार. 6 वसंतच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतंय. अजित वरती बॉल द्यायचा. पहिल्याच चेंडूवरती मिड विकेटच्या वरून डोक्यावरून येतोय तो म्हणजे 6 धावा. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे वसंतच्या माध्यमातून. अजित जर विचार केला तर राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतोय. स्टार्ट कसा असावा तर म्हणजे पहिलेच दाखवून दिले इरादे स्पष्ट केले ते म्हणजे वसंत होला याने. कारण की जर ग्राउंडचा जर आपण विचार केला ना तर या ग्राउंडवरती जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील कारण की इकडे चेस होणं ते इझी होऊन बसू शकतं ते म्हणजे सुभाषनगर या संघासाठी. पुढील चेंडू अजित शॉर्ट पिच मध्ये त्या चेंडू स्क्वेअर कट वसंतच्या माध्यमातून पुन्हा एकदा 6 धावा. मित्रांनो हा फटका मारण्यासाठी आपल्या मनगटात बळ पाहिजे आणि ते मनगटी बळ दाखवतोय तो म्हणजे वसंत होला. खूप सुंदर फटका आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय स्क्वेअर कट. पुढील चेंडू 1 धाव वसंत होला. खूप चांगली सुरुवात करून देतो तो म्हणजे पळसदरी संघाला. 3 चेंडूवरती मात्र 13 धावा. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 वरती बिनबाद 13. अजित कुठेतरी विचार करावा लागेल कुठेतरी निर्धाव चेंडू फेकावे लागतील कारण की जर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना आपल्याला तर कमीत कमी षटकात आपल्याला स्वतःला प्रूफ करून दाखवावं लागतं. पुन्हा एकदा अजित अमोल दरेकर लॉंग ऑफ वरून येतात त्या म्हणजे तुंग असा 6 धावा. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे अमोलच्या माध्यमातून. या 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19च्या घरात. खूप चांगली फलंदाजी वसंत आणि अमोलच्या माध्यमातून चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अजितला कुठेतरी विचार करावा लागेल कारण की जर त्यांनी खर्च केल्यात आता मात्र 19 धावा. पॉवर प्लेचं षटक घणाघाती प्रहार करतो तो म्हणजे अमोल दरेकर. वन्स अगेन अजित टू अमोल. रिव्हर्स आणि पुन्हा एकदा 6 धावा. खूप चांगली फलंदाजी चालली होती म्हणजे अमोलच्या माध्यमातून लगातार दुसरा आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25च्या घरात. खूप चांगली फलंदाजी चालली आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला असेल. कुठेतरी विचार करावा लागेल का अजितला कारण की जर आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर आपल्याला जर आपण पहिले गोलंदाजीचा विचार करतो टॉस जिंकून आपण जर क्षेत्ररक्षण करतो तर कुठेतरी धावा रोकाव्या लागतील परंतु धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25च्या घरात. पुन्हा एकदा अमोल दरेकर आणि षटकाराची हॅट्रिक येते ती अमोलच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी चालली ती म्हणजे पळसदरी संघाची. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 31च्या घरात. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पळसदरी या संघाची चालली आहे.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 31च्या घरात. पहिल्या षटकात आपण पाहिली ती म्हणजे तुफान तुफान तुफान. पॉवर प्ले मध्ये पाच षटकार आले आणि एक सिंगल. पॉवर प्ले पळसदरी क्रिकेट संघासाठी पहिला पॉवर प्ले असेल 2025 मध्ये. त्यामध्ये 31 धावा कुठून काढल्या त्या म्हणजे ओपनिंग पेअर. ही ओपनिंग पेअर आपण खांडप्याच्या मैदानात पाहिली. ही ओपनिंग पेअर आपण खूप साऱ्या मैदानावरती पाहिली, पण ही ओपनिंग पेअर आज कुठेतरी सक्सेसफुल होते आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 31. न्यू गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती असेल. कुठेतरी धावा रोकाव्या लागतील. वसंत ओला पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या येतात 6 धावा. 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 35 वरती 36 वरती. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 37 वरती. बिनबाद 37. पुढील चेंडू पुन्हा एकदा वसंत ओला गरजतोय बरसतोय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून या येत आहेत 6 धावा. या 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे किती 43. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा वसंत कॅच कॉल आणि इथे विकेट जाते. वसंतला परतावं लागेल ते म्हणजे पवेलियन मध्ये. वसंत खूप चांगली फलंदाजी खेळला आपल्या संघासाठी. 1 डाऊनच्या भूमिकेत नागेश. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 43च्या घरात. 1 विकेट आत्ताच भेटले ते म्हणजे सचिनला. ब्रेक थ्रू मिळाले खऱ्या अर्थाने. ओपनिंग पेअर फोडले ते म्हणजे सचिनने. विकेट्स काढाव्या लागतील आपल्याला, कारण की जर कमीत कमी धावा रोकाव्या लागतील. वसंतसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. खूप चांगला नॉक छोटा कॅमिओ खेळून गेलाय तो म्हणजे आपल्या संघासाठी. 1 डाऊनच्या भूमिकेत नागेश पाहताय आपण. सचिन कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून देतो तो म्हणजे सुभाषनगर या संघाला. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 43 वरती. 1 गडी बाद. पुढील चेंडू सचिन टू नागेश. नागेश आल्या लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा उत्तुंग असा 6 धावा. 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 49च्या घरात. खूप चांगली फटकेबाजी चालली आहे ते म्हणजे पळसदरी या संघाची. नागेश 1 डाऊनच्या भूमिकेत आला आणि आल्या पाठवला चेंडूला सीमारेखा पार. या 6च्या साह्याने धावफलक हलतंय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 49च्या घरात. 1 गडी बाद. कुठेतरी गोलंदाजाला विचार करावा लागेल. कॅप्टनने आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी दिले. विकेट काढाव्या लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील, नाहीतर ही मॅच कुठच्या कुठे जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा सचिन टू नागेश. पुन्हा एकदा नागेश इरादे स्पष्ट करतोय आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये येतात या 6 धावा. आता मात्र पळसदरीचा जर आपण विचार केला तर होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड वरती कशी फलंदाजी पाहिजे तर अशी फलंदाजी पाहिजे. जो येतोय तो षटकार मारतोय. या 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 55. 1 गडी बाद. टीमचं अर्धशतक झालंय. कुठेतरी विचार करावा लागेल सुभाषनगर या संघाला. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा नागेशचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा 6 हॅट्रिक येते ती म्हणजे नागेशच्या माध्यमातून आणि पंचांचा इशारा येतो इथे षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 61 वरती. 61 1 लॉस्ट. अर्थातच काय फटकेबाजी चालली आहे मित्रांनो. आपल्याला अमोलच्या माध्यमातून 6 हॅट्रिक पाहायला मिळेल. त्यानंतर नागेशच्या माध्यमातून 6 हॅट्रिक पाहायला मिळाली आणि वसंत सुद्धा एक चांगला कॅमिओ खेळून गेला. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज तर उचलतोय पळसदरी संघ, परंतु असा ऍडव्हान्टेज जर उचलला तर निश्चितच ही धावसंख्या एक डोंगर बनून राहील ते म्हणजे सुभाषनगर या संघासाठी. पुन्हा एकदा कॅप्टनला एक टीम मीटिंग घ्यावी लागेल आणि एक चांगला गोलंदाज आपल्याला काढावा लागेल.
आणि या गोलंदाजावरती रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ब्रेक थ्रू पाहिजे. जर ब्रेक थ्रू मिळाला तरच आपण या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतात. तरी म्हटलं ना मित्रांनो, क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 61 वरती. काय फटकेबाजी चालली आहे मित्रांनो. अमोलने 6 हॅट्रिक ठोकला, त्याच्या मागोमाग नागेशने 6 हॅट्रिक ठोकला. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज ऋषिकेशच्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ब्रेक थ्रू पाहिजेत, विकेट्स पाहिजेत, कारण की जरी ग्रामीण टेनिस क्रिकेट असला तरी विकेट ही महत्वाची असते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा ऋषिकेश फेस करेल अमोलला. अमोल दरेकर 6 हॅट्रिक लगावलाय त्याने पहिल्या षटकात. पुन्हा एकदा अमोल दरेकर. जर फिल्डिंग सेट केले ते म्हणजे मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एकच्या साह्याने धावफलक हलतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 62. 1 लॉस 62. 62 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, त्यानंतर दुसरा चेंडू. ऋषिकेश. पुन्हा एकदा नागेश. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पंचांचा कॉल येतो. इट्स नो बॉल. नो +6. अर्थातच नागेश भडकलाय. नागेश मिड विकेटच्या रिजन मधून येत 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 69 वरती. 69. 1 लॉस 69. काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. होम ग्राउंड ऍडव्हान्टेज. पुन्हा एकदा नागेश. पुन्हा एकदा नागेश मारतोय हा सलगचा 5वा षटकार. मगाशी 6 हॅट्रिक, त्यानंतर त्याच्या अगोदरच्या बॉलवरती मिड विकेट आणि पुन्हा एकदा मिड विकेट. हा येतोय का 6 चेंडूंवरती 6 वाला षटकार नागेशच्या माध्यमातून पाहणं आवश्यक असेल. ऋषिकेश कुठेतरी कमबॅक करावा लागेल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 76. अर्थातच 76. काय फटकेबाजी चालली आहे मित्रांनो. ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे अमोलच्या माध्यमातून, ती म्हणजे नागेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऋषिकेश. पुन्हा एकदा पूल ठरलाय सक्सेसफुल. अमोल दरेकरच्या माध्यमातून हा येतो तुंग असा 6 धावा. या 6च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 82. अर्थातच 82. नागेशची बॅटिंग आवडली, त्यासाठी नागेशच्या बॅटिंगला वाव म्हणत गव्हर्नर वाघ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय ते म्हणजे नागेशसाठी. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत ते म्हणजे नागेशसाठी. पुन्हा एकदा अमोल दरेकर. एकदा एक देखना फटका आपल्याला अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो म्हणजे कवचच्या वरून. ह्या येतात या 4 धावा. 4च्या साह्याने धावफलक हलतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 86 वरती. 86. 1 लॉस्ट 86. ओहो लवली स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय तो म्हणजे अमोलच्या माध्यमातून. या येतात पुन्हा एकदा 6 धावा. षटक समाप्तीचा इशारा आहे तो पंचांच्या माध्यमातून आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 92. 92. एक गडी बाद 92. चला मधुரை टीम आणि त्याच्या विरोधात आरवी वेदा 11 कांडपे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतरावर आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण. मधुரை टीम आणि त्याच्या विरोधात आरवी वेदा 11 कांडपे टीम. 92 धावफलकावरती धावा लागल्यात 92. 92. मित्रांनो तुम्हाला मी कळवतो ही मॅच आहे ती 4 षटकांची चालवलंय. तर 4थं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे छोट्या. कुठेतरी कमबॅक करावं लागेल नाहीतर ही मॅच कुठच्या कुठे जाईल. पुन्हा एकदा तरी पण म्हटलं ना क्रिकेट निश्चितांचा खेळ राहिला. पुन्हा एकदा नागेश.
14 झाल्या ते म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये पळसदरीच्या माध्यमातून उर्वरित 6 चेंडू आहेत अजून शिल्लक. नागेश छोट्या छोट्या टू नागेश नागेश टू छोट्या. चला पंच स्टार्ट करायचं आहे. कॅचचा कॉल असेल. नो पंचांचा इशारा येतोय नो. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. इट्स नो बॉल येतोय. ओव्हर स्टेपचा नो येतोय. अर्थातच या नोच्या साह्याने आणि नो +1 धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 94 94 वरती. खूप चांगली फटकेबाजी चालली आहे ती म्हणजे पळसदरी संघाच्या माध्यमातून. अर्थातच अमोल आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे नागेश. षटकार 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 षटकारातच बोलतायत. पुन्हा एकदा छोट्या टू अमोल दरेकर. सेट खेळतायत दोन्ही फलंदाज. कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू. फ्रीडचा कॉल होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. पहिला निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिरावलंय ते म्हणजे 94 94 वरती. पुन्हा एकदा छोट्या कुठेतरी कमबॅक करतोय. असे डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावं लागेल ते म्हणजे सुभाषनगर या संघाला. त्या मात्र कॅचचा कॉल आणि झेल ड्रॉप होत आहे. तत्पूर्वी एक धाव. एकच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 95 वरती. 95 शतक होणार का? टीम पळसदरीचं शतक होणार का? सगळ्यांचं लक्ष वेधलंय ते म्हणजे पळसदरीच्या फलंदाजांवरती. शतक होतंय की नाही? पुन्हा एकदा छोट्या. खूप चांगली गोलंदाजी चालली छोट्याच्या माध्यमातून. तो त्याचे 100% देतोय. त्याला माहिती आहे जरी आपण मागे असू गेम मध्ये तरी पण आपल्याला फक्त एक अपॉर्च्युनिटी आपल्याला एक चान्स पाहिजे स्वतःला प्रूफ करायचा आणि प्रूफ करतोय छोट्या. खूप चांगली गोलंदाजी करतोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 95 वरती. आता मात्र अमोल दरेकर टीमचं शतक होतंय पूर्ण आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 101. अर्थातच 101 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही 101 धावा. मित्रांनो काय फलंदाजी चालली आहे आतापर्यंत. 15 6 पाहायला मिळाले ते म्हणजे पळसदरीच्या माध्यमातून. खूप चांगली फटकेबाजी. उर्वरित 2 चेंडू. पुन्हा एकदा छोट्या. यॉर्कर पद्धतीचा चेंडू सन्मान देत. तत्पूर्वी एक धाव. एकच्या साह्याने 102 धावा. या इनिंगचा लास्ट चेंडू. अर्थातच इनिंग्स 102 धावा. छोट्या तरी कमबॅक केला. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 102 वरती. मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या म्हणजे अमोल दरेकर साठी. टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या म्हणजे नागेश साठी आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या म्हणजे वसंत हुलासाठी कारण की त्याचा सुद्धा छोटा कॅमिओ आला. आणि या सगळ्या कॅमिओ मिळून पळसदरीचा धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 102 वरती. 103 टू विन सुभाषनगर. सुजय सुरे आपण कुठे असाल ती इथे यायचंय स्कोररच्या भूमिकेत. मुद्रे आणि त्याच्या विरोधात आरवी 11 कांडपे टीम. चला आतिश दरेकर यांचा आज बर्थडे खरं म्हणायला गेलं तर आजचे बर्थडे बॉय आहे. बहुतांशी खरं म्हणायला गेलं तर आज पळसदरी टीमला त्यांच्याकडून जबरदस्त पार्टी पण असेल. जोरदार पार्टी असेल. मॅचचा सारांश आपण बघायला गेला तर पहिल्या षटक फेकलं ते म्हणजे आतिश दरेकर. चला आतिश दरेकर यांच्याकडून पळसदरी टीमला आज जोरदार पार्टी पण आहे.
परंतु रात्री 12 नंतर ती पार्टी चालू आहे. हे डीजे अर्थ वाजलंच पाहिजे. आता येणार डीजे होत आहे थोडं. ठीक आहे, चला आपण सेलिब्रेट आतिश करूया. डीजे बंद राहील. मला चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी कॅमेरामन चला आतिश दरेकर यांचा आज वाढदिवस आहे आणि मी खाऊन घेतो. हात नका मारू. सगळी त्याला बरबाद झाल्यात मग काचा कोण गरीब गोष्ट आहे ना. आरबी वेदा 11 कांडपे टीम आणि त्याच्या विरोधात मुद्रा टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या मध्यंतरावर आपला टॉस केला जाईल. प्रत्येक संघनायकाने याची नोंद घ्या. अन्यथा मात्र जर दोन्ही टीम वेळेवरती उपस्थित झाल्या नाहीत. अंमळा तालुका उपाध्यक्ष भरलेला डोनेगाव यांच्याकडून 100 रुपये. अंमळा तालुका उपाध्यक्ष डोनेगाव बोला ना. 100 रुपये कोणासाठी पण त्याने हे मारला अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष आदरणीय बराजी इलाम यांच्याकडून डोनेगाव यांच्याकडून अमोल दरेकरसाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज झालाय. आपले मनस्वी आभार. सामना संपल्यानंतर अमोल ते मात्र कॉमेडी बॉक्स मधून घेऊन जायचंय. आणि उद्याला महत्वाची अनाउन्समेंट आहे. उद्यासाठी उद्या 40+ गुंडवी टीम आणि त्याच्या विरोधात पैसाई पलसरी 40+ या दोन संघादरम्यान एक शो मॅच, बिग फाईट. शो मॅच इतकी सोपी नाही, परंतु माझी इच्छा आहे 60+ असतील त्यांना पहिलं प्राधान्य द्या. बसा इलम साहेब, बसून घ्या. अगदी अंबरनाथवरून बिलॉंग करतायत, डोनेगाववरून या ठिकाणी आलेत. लाला पवार यांचे मित्र आहेत ते. चला आपण बसून घ्या. लाला पवार म्हटल्यावरती विषय संपला. चला मित्र आणि त्याच्या विरोधात आरबी वेदा 11 कांडपे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन सातत्यपूर्ण आपल्याला आवाज दिला जातोय. दोन्ही टीम जर वेळेवरती उपस्थित झाला नाहीत. मित्र टीम उपस्थित आहे. कांडपे टीम चला. आदेश मसे, आदेश मसे चला आपण. आणि अर्थातच आमचे जोडी चषकाचे आयोजन करते. अगदी त्रिमूर्तींचं या ठिकाणी आगमन होते. विपेश अर्थात बाबू गावरे, त्याच समेत चेतनजी चौधरी, त्याच समेत आपण पाहतो मच्छिंद्रजी हजारे, त्याच समेत रोहितजी तुर्डे आणि त्याचसोबत आमचे सुप्रसिद्ध गायक वैभव सर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांना विनंती आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुभाषनगर, तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधित्व पाठवायचं आहे. आम्हाला नावे माहिती नाही आहेत. तर पहिल्याच चेंडूवरती येत आहेत 6 धावा. अरे वेदांत दिले सुभाषनगर, इतकंही घाबरून जाऊ नका. तुमच्या बॅटरमध्ये तितकी ताकद आहे. 24 बॉल 24 बॉलमध्ये 24 षटकार सुद्धा तुम्ही मारू शकता. सलग दुसरा अजितच्या बॅट मधून सलग दुसरा. तर 2 चेंडूंवरती 12 धाव संख्या. धावफलक घालताय. कैलासला कुठेतरी विचार करावा लागेल. ग्राउंड डायमेन्शन, अर्थातच ग्राउंड छोटा असला तरी काय झालं, आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल, तशीच आपल्याला चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल. तरच आपण जिंकतो, तरच आपला संघ जिंकतो. हेच करून दाखवावं लागेल. तो म्हणजे कैलासला. पुन्हा एकदा कैलास टू अजित. पुन्हा एकदा अजित. अजित गरजतोय आणि सलग 6 हॅट्रिक येते ते म्हणजे अजितच्या माध्यमातून. आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 वरती.
क्रिकेट हा निश्चितांचा खेळ राहिला मित्रांनो. जरी 102 मारल्यात याचा अर्थ असा नाही की त्या चेस होऊ शकत नाही. जर इतिहास बनलाय तर इतिहास घडवला सुद्धा जाऊ शकतो, तो म्हणजे सुभाषनगरच्या माध्यमातून. तेच सांगतोय अजित. 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले ते म्हणजे कैलास वरती. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा अजित सज्ज. कैलास कुठेतरी चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक डिलिव्हरी पाहिजे. पुन्हा एकदा अजित. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पुलचा फटका, कॅच कॉल आणि नागेश. पहिला डाऊन, पहिला गडी बाद सुभाषनगर. भैरवनाथ किरवली आणि त्याच्या विरोधात सांशी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाकडे या. भैरवनाथ किरवली आणि त्याच्या विरोधात सांशी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाकडे त्वरित यायचे. अजितची जागा भरण्यासाठी न्यू बॅट्समन सचिन. जे अजितनी कार्य केलं तेच करावं लागेल ते म्हणजे सचिनला. कारण की या मॅचचा जर आपण विचार केला ना, पळस जरी या संघाने पहिले फलंदाजी करत 102 धावा लगावल्यात स्कोर बोर्डवरती, त्याचा पाठलाग करत पहिल्या 3 चेंडूंवरती 3ही मोठे फटके आले ते म्हणजे अजितच्या माध्यमातून. पण त्यानंतर कैलासचा कमबॅक, अर्थातच अजितची विकेट. 4 चेंडूंवरती धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 वरती. त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेत आलाय तो म्हणजे सचिन. मोमेंटम चालू ठेवावं लागेल ते म्हणजे सुभाषनगर या संघाला. जे मोमेंटम चालू ठेवलं ते म्हणजे पळसदरी या संघाने, त्याच मोमेंटम मध्ये चालू ठेवावं लागेल ते म्हणजे सुभाषनगर या संघाला. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन वन डाऊनच्या भूमिकेत सचिन. पुन्हा एकदा कैलास सज्ज होईल. इट्स वाईट. पंचांचा डिसिजन, पंचांचा कॉल येतोय अर्थातच उजव्या एसटीच्या खूप बाहेर. वाईट. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 19 वरती. 19, 1 लॉस 19. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा सचिन. लोकल पद्धतीचा चेंडू, डायरेक्ट हिटचा कॉल, तर मिस झालाय तो म्हणजे वसंत. तत्परी 1 धाव. 1च्या साह्याने धावफलक हलताय. धावफल जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 20च्या घरात. 21 लॉस्ट. स्ट्राईक वरती येतोय तो म्हणजे निश, राईट हँड बॅट्समन. रायटी लेफ्टी म्हणजे डोकेदुखी असते ते म्हणजे गोलंदाजा आणि क्षेत्ररक्षण या संघाची. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20च्या घरात. अमोलजी दरेकर न्यू बॉलर, अर्थातच अमोल दरेकर असतील. हे आयोजन, हे नियोजन आपल्याला पाहायला मिळते त्या 3 व्यक्तींमुळे, अर्थातच विशाल निगुडकर, भावेशी पालांडे आणि अमोल दरेकर आणि सर्व मेंबर्स, अर्थातच खेळाडू, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते हे भव्य दिव्य आयोजन. आशीर्वाद क्रीडा मंडळ, अर्थातच पळसदरी. गोलंदाजी ट्रॅक वरती असतील ते म्हणजे स्वतः अमोल दरेकर. पॉवर प्ले संपलाय. सेकंड ओव्हर अमोल दरेकर. इट्स वाईट. पहिला चेंडू येतोय अवांतर, अर्थातच वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. धावफलक हलतय. धावा जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 21 वरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सचिन पाठवतोय मिड विकेटच्या रिजन वरतून. ह्या येतात तुंग अशा 6 धावा. या 6च्या साह्याने धावफलक हलतोय. धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 27 वरती.
27 1 लॉस्ट. पुढील चेंडू अमोल टू सचिन. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि या येतात 4 धावा. 4च्या साह्याने धाव फलक घालताय. धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 31 वरती. खूप चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे सचिन. अमोल दरेकर कुठे काहीतरी विचार करावा लागेल. मुद्रे टीमचे कॅप्टन आपण जरा आमच्याशी संपर्क साधायचा. मुद्रे टीमचे कॅप्टन अरे एक जण आला तरी चालेल. डॉट चेंडू येतोय अमोलच्या माध्यमातून. एक फॉलो ऑन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अमोलच्या माध्यमातून. हेच करावं लागेल अमोलला. पुन्हा एकदा सचिन. आता मात्र पंचांचा इशारा येतो नोचा कॉल आणि नो वरती येतात 4 धावा. नो +4 अर्थातच 5 धावा. 5च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36. ह्या दोन्ही इनिंगचा जर आपण विचार केला ना तर षटकार आणि चौकार सिंगल डबल घ्या. क्रिकेट पुन्हा एकदा अमोल दरेकर. मात्र बॅक ऑन पेस दाखवतोय अमोल दरेकर. हा येतो निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी येते. डॉटच्या साह्याने धावफलक स्थिरावलं 36 वरती. पुन्हा एकदा बॅक ऑन पेस. गोलंदाजी पाहिजे ती म्हणजे अमोलच्या माध्यमातून ती गोलंदाजी करतोय. निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव आणि पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 व लॉस 36. मला भीती वाटते. मला नका घेऊ. मला नका घेऊ. तिसरं षटक. त्यातच श्रेयस सुर्वे गोलंदाजी मार्क वरती असतील. खूप काम आणि कंपोज गेम पाहायला मिळते ते म्हणजे पळसदरीच्या माध्यमातून. कारण की जर विचार केला ना आपण फलंदाजी करत असताना खूप साऱ्या धावा कुठून काढल्यात. अर्थातच त्यांना सांगा. श्रेयस सुर्वे पहिला आज येतोय डॉट. श्रेयस सुर्वे डॉट डिलिव्हरी साठी जाणला जातो. अर्थातच तेच कार्य करतोय. पहिला चेंडू येतो निर्धाव. पुन्हा एकदा श्रेयस. आणि आत्ता मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून येत आहेत 6 धावा. या 6च्या साह्याने धावफलक घालताय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 42 वरती. श्रेयस सुर्वे कुठेतरी कमबॅक करावा लागेल. कमबॅक साठी जाणला जातो आणि तोच कमबॅक करावा लागेल. आता मात्र कॅचचा कॉल असेल स्वतः कॅप्टन आणि ते झेल ड्रॉप होते आणि 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 46 वरती. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून पुन्हा एकदा श्रेयस सुर्वे फेस करेल निश.
हॅलो. इट्स वाईट. पंच अविनाशजी पालांडे आपल्याला सांगतात हा येतो अव्वांतर चेंडू, अर्थातच इट्स वाईट. वाईटच्या साह्याने धावफलक घालताय, धावा जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 47 वरती. फुल लाईन चेंडू श्रेयसच्या माध्यमातून क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करतोय यॉर्कर. हा तो डॉट डिलिव्हरीसाठी जाणला जातो. श्रेयस सुर्वे तेच कार्य करतोय. धावसंख्या स्थिरावली ते म्हणजे 47 वरती. पुन्हा एकदा श्रेयस सुर्वे. हॅलो. सिंगलच्या साह्याने धावफलक हलतंय, धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 48 वरती. पंचांचा इशारा येतोय तर षटक समाप्तीचा, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 48च्या घरात. 48 1 लॉस 48. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली श्रेयसच्या माध्यमातून. जर विचार केला ना, फक्त 1 षटकार त्या या गोलंदाजांनी खर्च केला आणि 1 चौकार. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्रेयसच्या माध्यमातून. 4थं षटक आणि स्लॉग ओव्हरचं षटक, अर्थातच चेस करतायत, पण आता हे कुठेतरी टार्गेट दुरावलंय. गोलंदाजी मार्क वरती असेल नागेश, नी स्ट्राईक वरती असेल. 48 धावा, 6 चेंडूंवरती 55 धावांची गरज असेल. 55 6 चेंडूंवरती. 40 बनल्यात, 45 सुद्धा बनल्यात, 50 सुद्धा बनल्यात, परंतु 55. इतिहास क्रिकेटचा इतिहास सांगतो, अनिश्चितांचा खेळ राहिलाय क्रिकेट. पुन्हा एकदा नागेश. खूप चांगली डिलिव्हरी. पहिला चेंडू डॉट येतोय. नागेशचा जर विचार केला ना तर त्याचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी बाहेर वळण घेतो. त्याचा नॅचरल जर आपण त्याचा बघितले गोलंदाजी करत असताना त्याचा रनअप आणि त्यानंतर त्याचा रिलीज आर्म, मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि मागच्या दिशेने 4 धावा येत आहेत. कुठेतरी मिसफिल्ड झाली आहे. या 4च्या साह्याने धावफलक घालताय, धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 52 वरती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा कॉल, परंतु मिस होतोय कैलास. धामाते टीमचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांकडे यायचं. धामाते टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाकडे या. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 53 वरती. विलंब लावायचा नाही, लवकरात लवकर खेळायचे आहेत आपल्याला सामने. चला, दोन्ही संघांना विनंती करतो, फास्ट स्पीडअप करा. चला, इथून पुढील मॅच होणार आहे ते म्हणजे धामोते विपक्ष पळसाई माता पळसधरी. हा ना, उर्वरित 1 चेंडू असेल. उर्वरित 1 चेंडू असेल. लास्ट बॉल ऑफ इनिंग. त्यातच रिझल्ट आपल्यापर्यंत आलाय, कारण की
खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही संघांच्या माध्यमातून. नागेशचा हा डॉट डिलिव्हरी आणि इथून मॅच होते, मॅच संपते आणि पळसधरी पळसाई पळसधरी हा संघ विजेता ठरतोय. खूप चांगली दोन्ही संघांचा खेळ राहिला. मग सुभाषनगरची फलंदाजी असो तसंच पळसधरी संघाची फलंदाजी असो, खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाले. धामाती टीमचे कॅप्टन प्लीज या, आपण व्यासपीठाकडे चला. धामाती टीम धामाती टीमचे कॅप्टन